राजुरी बेल्ले जिल्हा परिषद गटाची निवडणूक आता रंगात आलेली आहे। आपण राजुरी गावच्या मेन चौकामध्ये आलेलो आहोत, जिथं शिवसेना म्हणजे स्मिताताई कंसे यांचं कार्यालय या ठिकाणी दिसून येत आहे। तर पलीकडच्या बाजूला जर पाहिलं गेलं तर अगदी समोरासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे जे उमेदवार आहेत स्नेहलताई शेळके यांचं कार्यालय त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। राजुरी गावची परिस्थिती जर पाहिली तर राजुरी हे गाव जिल्हा परिषद गटातील एक महत्त्वाचं गाव आहे, ज्या गावामध्ये राजकारणाचा इतिहास रचला जातो किंवा लिहिला जातो असं म्हटलं तर काही वावगं ठरत नाही। इथं काही मंडळी बसलेली आहेत। दादा नमस्कार। नमस्कार। काय करताय इथं बसून? बस काय करतो, कार्यकर्ते हा शिवसेना धनुष्यबाण। कधी बसून? का आता माय 75 वर्ष तेव्हापासून मी धनुष्यबाण, माझ्या रक्तात मी सायला आहे धनुष्यबाणच आहे। धनुष्यबाणाशिवाय कुठं मत दिले नाही। आता कसं वातावरण आहे राजुरीचं? लय टाईट फिट वातावरण। टाईट फिट म्हणजे कसं? म्हणजे जो तो धनुष्यबाण नवीन नेतृत्वाला मतदान देणार, म्हणजे बदली करायची। आता बदली करायचंय का बरं? तेच दुनियाला कोण नवीन संधी भेटतो ते, म्हणजे आम्हाला पाहिजे ना संधी एकदा। आम्ही काय नवीन नेतृत्व काय ते काम करू ना, काम करून दाखवू ना। नवीनला संधी द्यायची। नवीन सर्वांचं मत आहे। पण आता तुम्ही तुमच्या कार्यालयात बसले, तुम्ही शिवसेनेचे म्हणून असं म्हणत असाल? नाही शिवसेना मी माझ्या रक्तातच शिवसेना आहे पहिल्यापासून। मी जन्मलं तसं माझ्या आता 75 वय, मी धनुष्यबाणाशिवाय मत दिलंच नाही। आता बाकीच्या गावात काही लोकांची मतं वेगळी असतील ना, त्यांची पाहतील, आम्हाला काय करायचं। मी माझ्या वैयक्तिक स्वतःपर्यंत मी तिथे बसलोय। आमच्या कार्यकर्त्याचं तुमचं काय नाव आहे? माझ्या एकनाथ दावला कंसे। कंसे आहे काय? उंच खडकचे आहे का? हा, उंच खडक आबाटी। म्हणजे उमेदवार तुमच्या गावचा आहे? आमच्या गावचं आहे। आम्ही भावकी जाणार सगळे आमचे आहेत। आमची मिटिंग झालेली एक कठ्यानी मत आहे आमचं। हा, पंकज आमचा नातू आहे म्हणलं, नातू लागतो, सुनलाबाई उभी केलेली आहे आणि सगळ्यांचं काय आहे, सगळ्यांचं मत आहे आमच्याकडे। दुसरं कोण नाही, शिवसेनेचं शिवसेना आहे फक्त। दादा तुमचं काय मत आहे? आता आम्ही एकच आहे सगळे, एकच म्हणजे एकच फार घरभाऊच आहेत, सगळे घरभाऊ आहेत। तुम्ही कंसेचे का? एवढे कंचेच आहेत बसले, एवढे कंची भावकीचे एकच आहे। सगळी भावकी प्रचारात उतरली का काय? प्रचार उतरायचा करायची गरज काय आहे? भावकीला साथ नाही दिला, आम्ही गेल्यानंतर कोणी येईल? भावकीच येणार नाही यायला, दुसरा येणार आहे का? तिसरा नाही आम्ही मेलो तर सुताक भावकी तरी तिसरा कोणी येईल का? का तिसरा धरेल का? नाही ना, विषय संपला। साथ द्यायला पाहिजे, घराच्या बाजूवाल्याला साथ द्यायला पाहिजे। काय म्हणलं दादा, तुमचं काय नाव आहे? मी आनंदनाथ कंसे माझं नाव आहे आणि आम्ही कंसेचे सर्व भावकीचे आमची। आणि पंकज कंसे म्हणजे असा नेतृत्ववाज माणूस आहे का त्यांनी आतापर्यंत त्याला कुठलंही पद नसताना पूर्ण राजुरी बेल्ला गटामध्ये जवळपास 28 कोटीची कामं त्यांनी केलेली आहेत आणि सर्वसामान्य लोकांसाठी आर्थिक मदत सुद्धा त्या माणसांनी केलेली आहे। भरपूर लोकांचं जाऊ द्या, मला स्वतःला त्यांनी मदत केलेली आहे। म्हणजे असा माणूस आहे, सर्वसामान्य लोकांची गरज जाणणारा। काय मदत केली? अहो, माझ्या मुलीचं 2 वर्षापूर्वी मी लग्न ठरवलं होतं। मी सर्वसामान्य माणूस आहे, त्याला फक्त म्हटलं तू लग्नाला आळंदीला आला पाहिजे, एवढंच त्याला 2 दिवसापूर्वी मी सांगितलं लग्नाच्या आधी। तर रात्री 11 11:30ला बिचारे दोघं पण आले घरी। मला माहित पण नव्हतं, मी त्याला बोललो पण नव्हतं मला गरज पाहिजे पैशाची किंवा काही। त्यावेळेस मला त्यांनी जो 10,000 रुपये काढून दिले, हे गिफ्ट लग्नासाठी, तुला राहू द्या। त्यावेळेस तर निवडणुकीचं त्याला काहीच पडलेलं नव्हतं, त्याच्या मनात पण नव्हतं, म्हणजे असा माणूस येतो। तुमचं काय नाव आहे? कुठले तुम्ही? उंच खडक उंच खडकचे का?
अनिल किसन शेट्टी. शेटे बरं कणशेचं नाव तर दुसरं वेगळं नाव तरी आलं म्हणा. पण गाव उंच खडकाचे. मग आता तुमचं काय मत आहे? काय नाही, पंकज कनसे चांगलं नेतृत्व आहे, तरुण तडफदार नेतृत्व आहे. या राजुरीच्या कार्यालयावरती आपण पाहिलंय ही सगळी भावकी पंकज शेटकणशेची या ठिकाणी आपल्याला दिसतीये आणि प्रचारात पण आहे. दादा तुमचं काय नाव आहे? बाळूबबन कणसे. उंच खडक. खडक. अख्खं उंच खडक गाव आहे काय इकडं? मग आज वाडी तेवढी आहे, घरात लग्न असेल मग थांबावंच लागेल ना हो. आता हे आता लग्न- आम्ही पहिल्यापासून शिवसेनेमध्ये मुंबईपासून शिवसेना सोडली नाही. आता हे लग्न कवा 7 तारखेला लागत 7 तारखेला. हा 7 तारखेला तांदूळ टाकूनच जायचं का? बस 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 आज कसं बोलले तुम्ही? असाच माणूस पाहिजे आपल्याला. हा बाकी काय नाही, पोरगा चांगला आहे, काम करणारे गोरगरिबांचे हे करते. मर्यादा धरतो. मर्यादा काय नाव आहे तुमचं? संजय आला. कोणतं गाव आहे? राजुरी. राजुरी. काय वाटतं राजुरीचं वातावरण? राजुरीचं वातावरण वाटते धनुष्यबाण सगळं. हा दुसरा उमेदवार राजुरीचाच आहे ना. आहे ना. तुम्ही शिवसेनेचे आहे का? हा शिवसेनेचे पहिल्यापासून का आता पंकज मुळे? पंकज भाऊ मुळे. पण राजुरी गाव काही असं पक्क शिवसेनेच्या याच्यावरती असं असं काही नाहीये. नाही. आता पंकज शेटकणशेचं काम करायचंय. हो येतील का निवडून ते? हो 100%. मतदारांचा कौल काय आहे हे पाहण्यासाठी आज आपण राजुरी गावामध्ये आलो होतो. एकंदरीत जर पाहायला गेलं तर राजुरी गावामध्ये जे काही ठराविक कार्यकर्ते आहेत, म्हणजे हे शिवसेनेचं कार्यालय आहे, त्या कार्यालयाच्या ठिकाणी बसलेले जे काही कार्यकर्ते होते ते स्मिताताई पंकज कणसे यांचं नाव घेत आहेत. तर इकडच्या बाजूला जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसचं म्हणजे स्नेहलताई शेळके यांचं कार्यालय आहे आणि त्या कार्यालयामध्ये त्यांच्याच नावाचा ते त्यांची कार्यकर्ते नाव सांगतायत. पण एक गोष्ट जाणवते की जो सर्वसामान्य नागरिक आहे तो काही बोलत नाहीये, तो बोलायला तयार नाहीये. आपण प्रत्येकाला प्रतिक्रिया जर विचारली गेली तर राजुरी गावातून जनसामान्यातून प्रतिक्रिया द्यायला लोक नाही म्हणत आहे. आपण समजूनही घेतलं पाहिजे, कारण राजुरीतले दोन्ही उमेदवार आहेत आणि राजकारणाच्या पलीकडच्या लोकांना काही देणं घेणं नसतं की नको बाबा आपल्याला मत कुणाला द्यायचंय त्याला देऊ, परंतु पुढे येऊन लोक बोलायला तयार नाहीये. असो, आपल्याला जाणून घ्यायचं होतं राजुरीच्या मनात काय आहे, परंतु जनसामान्य लोक काही बोलत नाहीयेत. अर्थ काय आहे तो आता तुम्हीच काढायचा आहे की मतदान कुणाला होईल आणि कोण विजयी होईल हे तरी आता या ठिकाणी आपल्याला समजत नाही आहे. भविष्याच्या पोटात काय आहे हे आपल्याला 9 तारखेला नक्की कळेल. गोविंद दावटीसह मी गणेश चोरे, शिवनेरी संवाद, राजुरी.